काय करते आई? आज घेवड्याची भाजी करते. घेवडा माहितीये का तुम्हा मुलांना? घेवडा कसा असतो? हा असा असतो. त्याच्यात आतमध्ये ह्या शेंगा पण असतात. ज्या सकट खायचं आहे, त्याच्यामुळे तो पहिला धुवून घ्यायचा, मग साफ करायचा आहे. त्याचे बाजूचे हे तंतू पण काढायचे असे असे निघतात ते. हां, हे बघ असे निघतात. असे काढायचे, कारण ते शिजत नाहीत म्हणून काढायचे. ओके. राई फोडणीला घालायची, तुमचा जिरं घालायचं, 5-6 पाकळ्या आलं आणि लसूण ठेचून घातलाय. त्याच्यानंतर भिजत घातलेली ही चण्याची डाळ, कढीपत्ता, मग कांदा घालायचा वरून. कांदा थोडा मऊ होऊ द्यायचा 2-3 मिनटं. मध्ये हा 1 टोमॅटो घालते मी आणि थोडी कोथिंबीर पण घालते फोडणीला. कोथिंबीर फोडणीला घातली की भाजीला, डाळीला सगळ्यांना चव छान येते. 1 चमचा तिखट मसाला, चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला ओके करून घेतलेला आहे तो घालायचा. त्या चवीप्रमाणे मीठ आणि घालायचं गरम पाणी. गरम पाणी घातलं की आपली भाजी पटपट शिजेल. भाजी बुडेल इतकं पाणी घालायचं आणि वरून झाकण ठेवायचं. तिला 10 मिनिटं शिजू द्यायचं. 10 मिनिटांनी झाकण काढलंय. भाजीतलं पाणी बरं सगळं आळलंय बऱ्यापैकी, पण हे असं जरा जरासं दिसतंय ना, हे पण पूर्ण आळलं पाहिजे. ओके. आणि भाजी पण चांगली शिजली. आपण बघूया. तुकडा होतोय ना हाताने, म्हणजे शिजली. बऱ्यापैकी सुकी भाजी झाली आणि ही भाजी सुकीच करायची असते. सुकी भाजी 2 चमचे दाण्याचा कूट घालूया. खरं तर शेंगदाण्याच्या कूटमुळेच भाजीला खूप छान चव येते. तर गॅस बारीक करायचा आणि वरून झाकण ठेवायचं 2 मिनिटाकरता. ओके. घेवड्याची भाजी रेडी झाली आहे. खायला बसूया आपण. चला. ज्वारीच्या भाकरी बरोबर गरम गरम वाफळती भाजी. हा खाऊया. चटका बसेल ना, तरी पण खाऊन दाखवते. खूप बरी झाली आहे. तुम्हाला माझी भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते अगदी मोफत असतं. दोन्हीकडे करा, इंस्टावर आणि यूट्यूबवरती. बाय बाय.